नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंदळ पोटोबा. घेऊन आलो आहे आपल्या आवडीचा टपरीवरील स्पेशल फक्कड चहाची रेसिपी. तर चला बघूया टपरीवर चहा कसा बनतो ते. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंदळ पोटोबा. आजचा व्हिडिओच्या खास मित्रांसाठी आहे की ज्यांची दिवसाची सुरुवात आहे ना टपरीचा चहा पिल्याशिवाय होत नाही मित्रांनो. त्या मित्रांना टपरीचा चहा पिल्याशिवाय काय बरंच वाटत नाही, त्यांना घरचा चहा आवडत नाही थोडक्यात. तर अशा खास मित्रांसाठी आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर टपरीवर असं काय विशेष करतात की तिथला चहा चांगला का लागतो ना, ते आज आपण बघणार आहे. तर टपरीच्या चहावर काही विशेष नसतं मित्रांनो, तर ते फक्त जे सिक्वेन्स वापरतात ना, त्याच्यामध्ये जे घटक टाकायचा ते सगळं सिक्रेट आहे मित्रांनो. घरी जे घटक असतात तेच घटक त्या टपरीवर असतात, फक्त टाकण्याची पद्धत वेगळी असते मित्रांनो, त्याचं टायमिंग वेगळं असतं. तर आता आपण काय करूया, टपरीवरच्या चहाचं सिक्रेट आहे ना ते आज तुम्हाला मी सांगणार मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण टपरीवरचा चहा कसा बनवतात ना ते बघणार आहे मित्रांनो. तर आता आपण काय करा मित्रांनो, 4 कप चहा बनवणार आहे. तर त्यानुसारच आपण आहे ना साहित्याचं मोजमाप असणार मित्रांनो. तर आता चहा बनवायला चालू करूया. तर आता आपण काय करूया, टपरीवरचा स्पेशल चहा बनवायला चालू करूया. तर चहा म्हटला तर आहे ना, दूध आणि आपण पाणी घेतलेलं आहे, याचं प्रमाण आहे ना योग्य असणं खूप गरजेचं आहे. तर आता काय करूया, आपण प्रथम दूध घेऊ मित्रांनो. तर आपण काय करायचं मित्रांनो, 4 कप चहा बनवायचा आहे. तर त्यासाठी आपण ना 2.5 कप दूध घ्यायचं मित्रांनो. तर आपण 1 कप घेतलेला आहे, आता हा दुसरा कप घेऊ आणि हा अर्धा कप घेऊ मित्रांनो. आता आहे ना 2.5 कप आपण आहे ना दूध घेतलेलं आहे. तर त्यासाठी आपण काय करायचं मित्रांनो, की आपण 2 कप पाणी घ्यायचं मित्रांनो. तर हे प्रमाण योग्य असणे खूप गरजेचे आहे, तरच आपला चहा आहे ना चवीला चांगला आणि घट्ट घट्ट टपरी सारखा लागणार आहे. तर आता काय करायचं मित्रांनो, की आपण आहे ना आता पाणी आणि दूध घेतलेले हे छान उकळून घ्यायचे मित्रांनो, चांगलं खळखळून. तर घटक टाकायला घाई करायची नाही मित्रांनो. तर आता आपण आहे ना 5 मिनिटं चांगलं खळखळून घेऊया, तोवर आपण यांना लागणारे मसाला बनवून घेऊ. तर मित्रांनो आता आपण काय करूया, मसाला बनवण्यासाठी आपण एक खलबत्ता घेतलेला आहे छोटासा मित्रांनो. तर आता काय करूया, आपण मसाले टाकून घेऊया. तर आपण काय केलेले, आल्याचे 2 तुकडे घेतलेत 1-1 इंचाचे साधारण, ते टाकून घेऊया. त्याचबरोबर आहे ना आपण हे जायफळ आहे मित्रांनो, तर जायफळचे आहे ना 2 तुकडे घेतलेले आहेत. साधारण आपले हरभरा असतो ना, तर हरभऱ्याचे साईजचे 2 तुकडे आहेत, त्यामुळे ना एकदम चांगला फ्लेवर होतो आपल्या चहाला. त्याचबरोबर आपण काय केलेलं आहे, ह्या हिरव्या विलायची आहेत मित्रांनो. तर या हिरव्या विलायची आपण प्रत्येक 1 कप नुसार आपण 4 इलायची घेतलेले आहेत मित्रांनो. काय आपण एवढेच मसाले घेतलेले आहेत मित्रांनो. बरेच लोकांचा गैरसमज काय असतो की अमृतुल्य किंवा टपरीच्या चहावर खूप सारे मसाले टाकले जातात, त्यामुळे चव येतं. मित्रांनो तसं काय नाहीये, लिमिटेड मसाल्यामुळेच आपल्या चहाला चव चांगली येणार आहे मित्रांनो. जास्त मसाले टाकून आपण चहा केला तर तो चहा आपण डेली पिऊ शकत नाही मित्रांनो, आपल्या पोटाला विकार होतात त्यामुळे. तर काय मित्रांनो, आपल्याला रोज चहा प्यायचा असेल तर एवढेच मसाले टाकून एकदम छान टपरीवरची टेस्ट तुम्हाला मिळणार मित्रांनो. त्याचबरोबर आपण हे कुटल्यानंतर ना आपल्याला हे आपण न कुटताच फक्त आपल्याला त्या मसाल्यामध्ये टाकायचंय आणि तो मसाला आपल्या चहामध्ये वापरायचा मित्रांनो. तर आता काय करूया, हा मसाला आपण आहे ना खलबत्त्यात कुटून घेऊया. तर कुटताना काळजी काय घ्यायची, एकदम बारीक कुटायचं नाही मित्रांनो, साधारण थोडं मोठं मोठं ठेवायचं मित्रांनो. आपला मसाला आहे ना कुटून झालेला आहे, पाहू शकतो मित्रांनो. साधारण एवढा असा थोडासा मोठा मोठा आपल्याला कुटून घ्यायचा मित्रांनो. तर आता आपण काय करूया, हा मसाला एका वाटीमध्ये काढून घेऊया. तर मित्रांनो आपला ना मसाला कुटून झालाय. तर याच्यामध्ये काय करायचं, आपण 4 कपासाठी ना 2 लवंग घेतलेत मित्रांनो. तर त्या टाकून घेऊया मित्रांनो. तर लवंग आपल्याला बारीक कुटायची नाही, ती अख्खी टाकायची आपल्याला. तर गाळणीमध्ये ती ना व्यवस्थित साईडला निघेल, तर चहा पिताना आपल्या तोंडामध्ये ती येणार नाही. पाहू शकतो मित्रांनो, आपल्या दुधाला आहे ना चांगली छान उकळी आलेले मित्रांनो. बरेचदा तुम्ही टपरी गेल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल, ते चहा बनवणारे काका सारखं दूध का ढवळत असतात, सारखं खालीवर का करत असतात मित्रांनो. तर हे करणे खूप गरजेचं असतं मित्रांनो. तर हे केल्यामुळे काय होतं, आपल्या दुधामध्ये ना जरा घट्टपणा येतो मित्रांनो. तर घट्ट दुधाचा चहा ना खूप भारी लागतो चवीला मित्रांनो. त्याचबरोबर आहे ना चांगले चांगले फ्लेवर ऍड होतात असं ढवळल्यामुळे मित्रांनो. तर आता काय करूया मित्रांनो, आपला चांगलं उकळलेलं आहे, आपण असा चहा ढवळून पण घेतलेला आहे. तर याच्यामध्ये आपण आहे ना तो मगाशी जो बनवलेला मसाला आहे ना तो टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा साधारण 1 मिनिट ना आपल्याला असं दूध सतत ढवळत राहायचं मित्रांनो. आता हा मसाला आपण मित्रांनो टाकून घेऊ आणि सतत हलवत राहायचं मित्रांनो. मसाला टाकल्यानंतर ना साधारण 1 मिनिट असं ढवळत राहायचं मित्रांनो. तर सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे मित्रांनो, मसाला टाकण्याचा, चहा पावडर टाकण्याचा, दूध टाकण्याचा. चहा पावडर आपल्या मित्रांनो सगळ्यात शेवटी टाकायची, लक्षात घ्या मित्रांनो. तर ह्या पद्धतीने तुम्ही चहा केला तर तुम्हाला कधीच ऍसिडिटीचा त्रास होणार नाही मित्रांनो. मित्रांनो मसाला टाकून साधारण 1 मिनिट झालेलं आहे. तर आपण दूध सारखं एकसारखं आपण ढवळत आहे मित्रांनो. तर हे ढवळल्यामुळे ना आपलं दुधाला चांगला घट्टसरपणा आलेला आहे आणि आपले मसाला आणि दूध चांगलं एकजीव झालेलं आहे.
आणि चांगला सुगंध दरवळत आहे मित्रांनो. तर आता आपण काय करायचं मित्रांनो, या स्टेजला आपण आहे ना, आपण पोहे खातो ते चमचा असतो ना, ते आपण 4 चमचे आहे ना साखर घेतलेली आहे मित्रांनो. तर प्रमाण खूप महत्वाचं आहे मित्रांनो. तुम्हाला गोड आवडत असेल तर साधारण तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही साखर वाढवू शकता. तर आपण एक 4 चमचे घेतलेले आहे, तर आपण टाकूया. आणि आपण साखर टाकल्यानंतर पुन्हा साधारण ना 1 मिनिट आहे ना साखर वेगळं असं ढवळत राहायचं मित्रांनो कंटिन्यू. त्यामुळे आहे ना आपल्या दुधाला घट्टपणा येतो तो येतो, त्यामुळे आपल्या चहाला ना चांगली टेस्ट येतो मित्रांनो. तर बरेच लोकांनी ऑब्झर्व केला असेल, चहावाले काका सतत का ढवळत राहतात, त्यांचे हात दुखत नाहीत का? तर मित्रांनो सतत चहा ना ढवळत राहणे खूप गरजेचं आहे. टपरीवरचे काका आहेत ना सतत ढवळत असतात, त्यामुळे त्या चहाला चव येते मित्रांनो. तर काय होतं मित्रांनो, सतत ढवळल्यामुळे ना सगळे फ्लेवर येतात वर खाली होऊन ना आपला चहा एक नंबर होतो मित्रांनो. तर आता काय मित्रांनो, आपल्या आता साखर विरघळी असेल मित्रांनो, तर आता आपण ह्याच्यामध्ये ना चहा पावडर टाकायची. तर चहा पावडर टाकताना लक्षात घ्यायचं मित्रांनो, चहा पावडर टाकल्यानंतर 2च मिनिटं आपला चहा आपल्याला उकळायचा आहे. जास्त वेळ उकळला तर काय होईल, आपल्या चहाला आहे ना कडवटपणा येईल आणि तो चहा पिल्यानंतर काय होईल, आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होणार मित्रांनो. त्यामुळे काय करायचं, आता आपण 2च मिनिटं चहा उकळायचा मित्रांनो. तर आता आपण काय करायचं मित्रांनो, 1 चमचा साधारण आपण पोहे खाण्याचा 1 चमचा तेवढी आपण चायपत्ती टाकत आहे याच्यामध्ये. तर चायपत्ती टाकल्यानंतर पण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्या ना चहा एक नंबर होणार आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही हळूहळू ना आपल्या चहाला कलर यायला लागलेला आहे. आपल्या चहाला एकदम भारी कलर आलेला आहे मित्रांनो. हुबेहूब टपरी सारखा चहा दिसतो ना मित्रांनो. तर आता काय करायचं मित्रांनो, साधारण 2 मिनिटं सतत ढवळल्यामुळे ना चहाला घट्टपणा पण आलेला आहे, चांगला मसाल्याचा सुगंध पण हवे दरवळत आहे. तर आता काय करूया, आपला चहा झालेला आहे मित्रांनो. तर आता आपण गॅस बंद करूया. मित्रांनो पाहू शकता आपला चहा झालेला आहे. आता काय करूया, आपण एका ग्लास मध्ये ना चहा गाळून घेऊया. पाहू शकतो मित्रांनो, आपला असा फक्कड चहा आहे ना एकदम रेडी झालेला आहे. तर आता आपण थोडा पिऊन बघूया. एक नंबर मित्रांनो, असा चहा ना तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा. तुम्हाला टपरीची चव नक्कीच घरी अनुभवायला मिळेल मित्रांनो. तर आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कमेंट्स करा. आपल्या चहाला एकदम भारी कलर आलेला आहे मित्रांनो. हुबेहूब टपरी सारखा चहा दिसतो ना मित्रांनो. तर आता काय करायचं मित्रांनो, साधारण 2 मिनिटं सतत ढवळल्यामुळे ना चहाला घट्टपणा पण आलेला आहे, चांगला मसाल्याचा सुगंध पण हवे दरवळत आहे. तर आता काय करूया, आपला चहा झालेला आहे मित्रांनो. तर आता आपण गॅस बंद करूया.